चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी एका सराईत आरोपीला अटक करत तब्बल 5 कार चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. मिळालेल्या माहितीनुसार 19 मे 2026 रोजी रात्री अवंतीनगर मोराजीपेठ परिसरातून सूर्यभान पाटील यांची स्विफ्ट डिझायर कार चोरीला गेली होती. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळी कोणताही स्पष्ट सीसीटीव्ही पुरावा नसतानाही पोलिसांनी विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान आरोपी एका लाल रंगाच्या स्विफ्ट कारमधून आल्याचे आढळले. सुरुवातीला आरोपींनी बनावट नंबर प्लेट वापरून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हार न मानता सलग 15 दिवस महाराष्ट्र आणि तेलंगणातील विविध भागात तपास सुरू ठेवला. मुखेड ते महाराष्ट्र तेलंगणा सीमारेषा आणि पुढे बोधनपर्यंत सीसीटीव्ही फुटेजचा माग काढत पोलिसांनी अखेर आरोपी वापरत असलेल्या वाहनाचा मूळ नंबर शोधून काढला. तांत्रिक तपासाच्या आधारे डीबी पथक तेलंगणातील निजामाबाद येथे पोहोचले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने समद मेहमूद शेख उर्फ खान वय 32 वर्ष याला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान आरोपीने आपल्या साथीदार हजरत खान याच्यासोबत मिळून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये कार चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी कारच्या काचा फोडून विशेष इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसच्या साह्याने काही मिनिटात वाहन सुरू करून चोरी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या कारवाईत पोलिसांनी चोरी केलेल्या 3 कार आणि चोरीसाठी वापरण्यात आलेली 1 कार जप्त केली आहे. तसेच आरोपींनी महाराष्ट्रातील विविध भागामध्ये एकूण 5 कार चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे आंतरराज्यीय वाहन चोर टोळीचा मोठा पर्दाफाश झाला असून पुढील तपास सुरू आहे.